हाय गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस वाघमारे. 3 दिवस झालं खूप पाऊस होतं पुण्यामध्ये कंटिन्यू. आता आभाळ उघडले तर आज जाऊन बघूया बाहेर काय काय झालंय. रोड वगैरे सगळे ब्लॉक झाले होते पाण्याने, तर आम्ही कुठंच जाऊ शकलो नाही. ॲक्च्युली रस्ते वगैरे सगळे ब्लॉक होते, पाऊस खूप झाला तर त्याच्यामुळे आम्हाला कुठे जातच नाही आला. हो, मग आता निघालोय बाहेर, बघूया. आम्ही पण बघायलाच निघालोय कुठं काय झालंय काय कसं. आणि जर मला जायचं होतं हेअरकट करायला, पण आजची अपॉइंटमेंटच नाही मिळाली मला. तर मिळाली मला संडेची. तर फेसवॉश पण संपला आहे, तर त्याला राहुलला पण मी म्हणलं डीमार्टला जाऊन बघूया. कारण आम्ही फेसवॉश फक्त डीमार्टमधनंच घेतो कारण की तिथं भेटतं बाय 1 गेट 1 फ्री. त्याच्यामुळं चला जाऊया बाहेर. असा आवाज येतो. मस्त ग्रीन ग्रीन झाले, बघू शकता तुम्ही. बोलत असेल की हे रोज आम्हाला एकच दाखवता तुम्ही बोलत असेल, पण एकच रस्ता आहे आम्हाला कुठं पण जायसाठी. त्याच्यामुळं सेम ब्लॉगमध्ये तेच येत आहे. तर बघूया आज बाहेरचं क्लायमेट दाखवते मी तुम्हाला. हे रोड पूर्ण पाण्याने भरला होता, पूर्ण रोड ब्लॉक झाला होता. गाडी वगैरे जायला पण काहीच जागा नव्हती, कारण की इथं पाणी जायला, मेन म्हणजे इथं पाणी जायला जागाच नाही आहे. कारण की जो रोड त्यांनी आतमध्ये बनवला तिथं चेंबरच बनवलेलं नाही आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आता जस्ट निघालो आहे बाहेर आणि पाऊस झाला चालू, बघू शकता तुम्ही सीटवर. सकाळपासून नव्हता पाऊस, ऊन पडलं होतं आणि आता अचानक पाऊस चालू झाला आहे. राहुल गेलाय आणायला घरी छत्री, तर बघूया मी करते तर त्याचा वेट गाडीकडे. छत्री घेऊन पाऊस येतोय जोरात, ते नको जायला नाही तर. हा चला तर जाऊया छत्री घेऊन. आता इतकं फास्ट पाऊस चालू, तरी पण ह्याला जायचंच आहे. मी त्याला किती उशीर झालं बोलते नको जायला, जाऊ घरी परत, तरी पण त्याला जायचंच आहे. तू पण भिजशील, मी पण भिजल आर. बघू शकता तुम्ही पाऊस, बघू शकता एवढ्या पाण्यामधनं ह्याला जायचंय. कुठंच माहित नाही बघा, आता पडले असते ते कुठं माहितीच कळतच नाही या पाण्यामध्ये, कुठं खड्डे काय आहे.
गाडी. उतरू का? इकडनं आमची गाडीच नाही चालली आहे. म्हणजे चालली आहे पण ते सायलेन्सर अडकते, त्याच्यामुळं घेतली परत माग. इथे करेल गाडी पार्क, आपण जाऊया आत. तर हे आहे डीमार्ट, जाऊया. तर हे पॅम्पलेट भेटले ह्याला, दाखव काहीतरी आहे, डिस्काउंट आहे 333. बघू आत. चलो तर लेट्स गो. तर हे आहे ते फेस वॉश जे आम्ही यूज करतो. इथे आहे बाय वन गेट वनची प्राईस 205 आणि बाहेर आम्हाला मिळतं 170 रुपयाला एक. आणि मी मागच्या वेळेस नव्हतं म्हणून मी घेऊन गेली होती. हे तर काय मला सूट नाही झालं, त्याच्यामुळं मला यावं लागलं घ्यायला पुन्हा. चला बघूया अजून काय. तर हे छोटे छोटे पर्स आहेत, छोटे छोटे बेबीज करिता, आणि हे मोठ्याने करिता. तुम्हाला पण आवडतील असला पर्स. किती? 190. मग आपल्याकडे बेबी कोण नाही. नाही मी आहे ना, मी माझ्यासाठी घेते. त्यात काय ठेवणार? त्यात काय ठेवणार? छान वाटते मला हे. पण काय ठेवणार? काही पण घे ठेव. काय ठेवणार काय? तर आता रक्षाबंधन जवळ येत आहे, इथे बघू शकता राखी वगैरे सगळं आहे ऑलमोस्ट. हे कपडे चाललो आम्ही, घेतलंय. आता पुढचं बघू काय घ्यायचं, काय डिमांड आहे. हे कपडे कपडे इकडे कपडे आहेत. आणि हा आहे माझा फुल लुक. आणि हा आहे तर जे पाहिजे होतं ते तर घेऊन झालंय. बघूया अजून काय घेणं होतं. बघतोय चप्पल, बघ ना. तर हा पॅन घेतलाय. अजून तर फ्रेंड्स आलो आम्ही आता घरी. काही क्लिप्स आम्ही नाही घेऊ शकलो कारण की आमचा मोबाईल झाला ऑफ त्यामुळं, आणि खूप पाऊस पण चालू होता. आम्ही निघालो होतो तेव्हा. आणि घ्यायला गेलो होतो फक्त फेस वॉश आणलंय, पॅन, हे शॅम्पू, हे सगळं आणलं. जे लागतं तेच घेऊन आलो. 200 रुपयाची वस्तू घ्यायला गेलो होतो, 500 रुपये खर्च झाले. त्याच्यामुळे बायकोला घेऊन नका जाऊ डीमार्टमध्ये. आता करते स्वयंपाक. आज स्वयंपाक आम्ही दोघं मिळून करणार आहे ना. दोघं मिळून करणार. आज अंड्याची कढी बनवणार आहे शेफ राहुल, आजचं शेफ आहे. तर चला बघूया त्याची रेसिपी, आज दाखवते मी तुम्हाला. तर मी घेतलं इथं पीठ मळायला आणि भाजीसाठी तो करतोय तयारी अंडा कढीची. तर ठेवले एक बॉईल होण्यासाठी. चला तर पीठ मी ठेवलंय मळून. इथं बनवते मी भात आणि इथं बनते भाजी.
हा मसाला आणलाच होता ना. तो मसाला ते चिकन वगैरे फ्राय करायच्या वेळेस. तोंड का असं करते? तोंड बाजूला जाईल ना तोंडात. मग तोंडाचा आणि त्याचा काय संबंध आहे? तोंड का असं करतो? तोंडावर उडतं ना, तू तर जाती लावून तिकडे पडून ठेवलं का गेली पडून. मला तेलाची भीती वाटते. तुझ्यासारखं गेलो का पडून गेलं? हा मला भीती वाटते तेलाची. मग हे आहे कस्तुरी मेथी पण टाकतो मी. कारण की ती टाकली तर अजून थोडंसं टेस्ट येतं. हा मसाला झाला तेलामध्ये फ्राय थोडा. इथे ठेवलंय पॅन. बनवते मी चपाती. आणि हे बघा नवऱ्याचे काम माझ्या. भात झालाय का बघ. हा भात झालाय का बघ. नाही बघायचं आहे काय. ओके आले जरा चिकन मसाला टाकूया. चला तर आता अंडा मसाला टाकूया. चिकन मसाला बोलला होता. हा मग मी रोजच बनवतो का माझं थोडं जे येईल तेच मी बोलतो. हा तर मी चिकन मसाला अंडा मसाला टाकला. सॉरी परत तेच अंडा मसाला टाकला. चिकन मसाला. तू अंड बनवते. अंड बनवतो मी, काय करू. अंड बनवता अंड्यासारखं झालो मी. कोणत्या अँगलनी मला तर नाही दिसत अंड्यासारखं झालं. तुला अँगल दिसेल तेव्हा ना. थोडसा आज आहे मला सुट्टी. थोडसा मी कांदा मसाला टाकला. मिरची पावडर, हळद, मिरची पावडर, हे काय आहे गरम मसाला थोडासा टाकला कारण खूप गरम असतो. माझ्या बायकोसाठी खायला चांगलं नाही. गरम गरम असतं ना म्हणून थोडं जास्त जुलाब लागले तरी चालते. तर मसाला टाकले. मीठ आताच नाही टाकत मी. मीठ नंतर टाकणार कारण नंतर टेस्ट करणार. त्याच्यामुळे मीठ आत्ता नाही करणार मी. तो आता चांगलं व्यवस्थित आपण भाजून घेऊया मसाला चांगला. जोपर्यंत तेल नाही याला वरती असं येणार तोपर्यंत मसाला आपल्याला शिजवायचा. सो तरी आता चपात्या बनवत आहे. चपाती लाटत आहे. ही चपाती लाटत आहे. नवीन पॅन आहे. आजच तिथं उद्घाटन पण करायचं आहे. दम नाही झाला पण हाताला. नवीन तर नवीनच आणि बाकी जुनं झालं तर फेकून द्यायचं. कारण की तो खराब झाला होता पहिला. हा खराब झाला होता. बरं झाला होता. हा खराब झाला होता म्हणून घेतलंय. अच्छा बरं झालं. मग काय हळद कुंकू मग तर बघा एक असे उलट उलट बोलते. काय बोलायचं तुम्हाला आता. मग घेतलं कशासाठी आहे. तुझ्या तोंडाला घे. खराब झालं म्हणून ना. हा तर ही चपाती बघा. हा ठीक होते चांगली होते. हे फुलके तयार आहेत. नवीन पॅनवर बनवले. तर हे बघा छान असे. उनके नशे में उनके नशे में उनके नशे में उनके नशे में चलते रहे
चलते रहे उनके नशे में चलते रहे है उनके नशे में चलते रहे लड़खड़ाए लड़खड़ाए कभी कभी जलाते रहे लड़खड़ाए कभी कभी जलाते रहे लड़खड़ाए कभी कभी जलाते रहे बघा बघा काही नवीन तव्यावर चपाती जाळली हा ना मी बोललो होतो तुला जाड म्हणून हे चपाती ही मसाला पण ऑलमोस्ट शिजत आलेला आहे भात पण झालेला आहे यो गरम आहे बंद कर नवीन आहे ना तुला लय हाऊस तुला नवीन चपाती झाली आहे रेडी आणि इथंच झालंय मसाला शिजलेला आहे आता मी अंडे वगैरे साल काढलेली आहे याची आणि आता अंडे परत तुम्ही बघू शकता की कसं पाणी उकळलेलं आहे मी सेपरेट करून घेतलं भाजीमध्ये टाकायला म्हणजे टेस्ट जाणार नाही थंड पाणी टाकलं तर टेस्ट जातं त्याच्यामुळे मी थंड पाणी काही टाकत नाही मी आता अंड्यामध्ये पाणी टाकणार आहे बस एवढं पाणी मिक्स केलं तर जेवण आपला इथं आलं तर जेवण आपले रेडी आहे बघूया कशी झाली भाजी हो टेस्ट करते मी टेस्ट करते अंडा कढी सगळ्यात चांगलं फक्त राहुलच बनवतो म्हणून मी अंडा कढी त्यालाच बनवायला लावते तर फ्रेंड्स जेवण आमचं आता झालं आहे तर हा व्हिडिओ आपण आता इथं स्टॉप करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय से बाय बाय बाय